आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे। आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं का होतंय तुम्हाला मी मागे सांगितलं। एखादा रामदास नाव आहे आणि वडगोद्री नाव आहे, रामदास आणि वडगोद्री त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो, कारण तो कोणत्या त्या गावच्या रामदासाचे 10 असतात, तर त्या रामदासाच्या 10 शोधाले थोडं कठीण जातं ना, तुम्ही हे लक्षात घ्या ना। त्याच्या चुकीच्या मार्गावर आपण पाठवला कारण याला त्याच्यासाठी मान्यता जर 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं तेव्हा घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं। त्या गोष्टी आता तू नाही झाल्या त्याच्यापेक्षा आता काय समोर काय होतंय त्याप्रमाणे करून टाका, जे बोलणं झालंय त्याप्रमाणे करा। 54 लाख आपल्या नोंदी द्या किंवा आम्हाला जो प्रस्ताव केलेला आहे तो खालचा सगळ्या सोयऱ्यांचा ते 54 लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो कामाला बरोबर आहे, नुसता तो कागद म्हणून आमच्या हातात भावना सुरू झाल्या, लिस्ट लागणं सुरू झाल्या। आता ज्याला नाही भेटत एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतरवालीला आहे, तर या ग्रामपंचायतमध्ये येऊन पाहिले पाहिजे त्यांनी त्यांना तर मग माझं नाव लागलं का नाही लागलं। एवढं तर काम केलं पाहिजे लावा ते करी ते तर लावले ना आपण। तुमचा भावना प्रामाणिक आहे त्या आपण लावल्या ना। मला फोन द्या कुठल्याही गावात फोन लावा, नाही बघा ना, पहिल्यांदा विचारा तुम्ही, खात्री करून ज्या गावच्या नोंदी सापडल्या का, तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असेल तर लागणार नाही। ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल, नोंदी ग्रामपंचायतवर लावणं असेल, सगळे कामं चालू झाली आहेत। नाही वाहत तुम्ही सांगा माझ्या गावातली आपण 10% लोकांना जातीचा दाखला काढला, गरज पडली तर काढतो। गावाचं नाव काय आहे? गरज पडली नाही तर चाललेले लोक। दहीपुरे नावाचं गाव आहे भाऊ, दहीपुरे नावाच्या ग्रामपंचायतमध्ये अशा नोंदी लावल्या। सगळ्या गावाचं नाव रायबांधा सिद्धू तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना, बारसावाडा प्रत्येक गावागावात। बरं ठीक आहे, तर त्याचं ग्रामपंचायतनं काही लावलंय का? त्याचं ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाल्या लावलंय की नाही लावलं ग्रामपंचायतला? ओडिशाळ्या म्हणून गावी नोंदी सापडल्या का त्या गावात? 1 मिनिट फोन घ्या। तुमच्या गावात नोंदी सापडल्या, नीट ऐका, नोंदी सापडल्या तुमच्या गावात? आज माझ्या कोणत्या गावात सापडल्या? आम्ही अचानक फोन लावला, तुमच्या गावात लावले का? ते नाही म्हणते नोंदी तर सापडल्या। तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या ना आपल्या इथं? नोंदी सापडल्या का आपल्या गावात काही? का बरं लावली लिस्ट? हे लावलं का? अरे शांतपणा शिकव, हे लावलं का? गावात यादी लावली का? लावली का नाही तू? पाटलाशी बोल जरा, काय शांतपणा करतो? सांग त्याला किती सापडलं। हुशार झाला का? सरपंच आहे आमच्या गावचे, नोंदी सापडल्या 70 सापडलेले। का लावलं नाही? कधी का लावलं नाही तू सांग? पहिलेच वेळ लिस्ट लावली का? सकाळपासून काय केलं मग ग्रामपंचायतला? दौंडी पण नाही देतो म्हणजे मग आम्ही काय इथं काय बच्चू भोकरदन तालुक्यातला 70 नोंदी सापडल्या, यादी लावली विचार। तर लागलं नाही का तुमच्या लिस्ट नाही लागलं का गावात? सरपंच ते सगळ्या अनागोती कारभार आहे, बरोबर नाही। हे सगळं अनागोती कारभार आहे। कुठला यांचा? तालुक्यातले सरपंच कारवाई काहीच करायचं नाही। गावाचं नाव बी घ्या त्यांचं। भोकरदन तालुका गावाचं नाव काय दादा? पिंपळगाव। गावाचं नाव काय तुमचं? पिंपळगाव कोलते। का बरं कोणाला दिली जबाबदारी? कोलते पिंपळगाव। भोकरदन तालुका लावायची आणि आज निलंबित करा, निलंबित झालं त्याला तुला नोटीस कलेक्टर ते हे आलते तिथं
ते 4-5 गावं तपासले. महेश बोलते ना नोंदी सापडल्या. कोणीच हो ते किनगावच्या नोंदी सापडल्या ना नोंदी किनगावच्या. पण ग्रामपंचायतले लिस्टच लावली नाही. तिथं यादी लावली का गेवरे तालुक्यातल्या सरपंच कोणी किनगावचा तुमच्या गावात सापड्या का किती सापड्या कोणता तालुका? टाकडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच त्यांच्या गेवरा गावात लावले तालुका टाकरगाव अशा गेले आम्ही फोन लावून विचारतोय. नोंदी सापड्या का लिस्ट लावली नोंदी नाही नाही सापड्या गावागावात. नोंदी सापड्या आहेत का नाही, मग त्याला कारवाई करावं. असं कसं काय? हे तुमचं जालन्याचं हे किनगावचं विचारून घ्या नगरात अधिक साहेब किनगावचं विचारून घ्या तहसीलदार आहे. यादी ग्रामपंचायत लावली का असं बरोबर नाही. चांगली गोष्ट नाही. अहो पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय? तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का? तुम्ही एक सांगा. आयुक्त हे चांगली गोष्ट नाही आहे. मला जिथं जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा. हे 10-15 निलंबित होऊ द्या म्हणजे मग चालावर येईल. बरोबर नाही आहे. तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असाल तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात देऊन बसतो. मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत असेल तर मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही, रॉंग आहे. तुम्ही आढावाच घेतला नाही. मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे? तुम्ही ज्यांना लावल्या नसेल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा. नायक तहसीलदार असेल काय असेल सगळ्यावर कारवाई करा. हो आता दुसरा चकलांबेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावली नाही काय चुकी आमची. पण नोंदी मिळाल्याची उदाहरणं पण आहेत लावलेली नाही. त्यांचं गाव कुठलं आहे? अहो ते कुठं नाकारतो आम्ही हे बाकीचं तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कवावी तुमचं नाम तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला नाही तर तुम्ही उठायचं हा तुमचीच बाजू लावून धरणार. आमचं वाटलं झालं राव लेकरांची फाशी घेतलं असं काय करता तुम्ही? हे बच्चे मध्ये पडेत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय हे मॅटर. चुका तुम्हीच करणार ना तुमची बाजू नुसतं लावल्या सांगायला लागेल. हे गाव सगळे इथून उघडे पडेल तेव्हा सकाळपासून ते बसले पत्र घेऊन त्याचं हातात कागदा सुद्धा 2 महिने झाले त्याला पत्र द्यायला तेव्हा म्हणून तुम्हाला वेळ मिळाल्यावरती असला अधिकारी असतो का? कुठला तालुका आहे? तालुका कुठला आहे? कुक्कडगावचे. हे कुक्कडगावचं एक पत्र सापडे आता अंबड तालुक्यात हे नवीनच लफडे काय काय सांगा ते दोन सांग काय 1953 ची खरेदी खात्याची नोंद आहे, पण ते काय इकडे घेते ती घ्यायची जुनं रेकॉर्ड आहे. हा बघ का नाही ग्राह्य धरायची निजामकालीन का नाही ग्राह्य धरायची हे बघा निजामकालीन त्यांच्याकडे नोंदी का नाही ग्राह्य धरायची का नाही धरायचे त्यांना हाकून देते 1.5 महिने झाले तिकडे घाल एटीएम कसा लागलाय मला अंबरला त्यांनी जेव्हा हल्ला घडून आणला पाठीमागचा हल्ला त्यांनी घडीला ऑनलाईन दीड महिना झाला करून. अरे पण एवढ्या वेळ लागते का? कोण आहे ते एसडीएम? ते एटीएमनेच हल्ला घडून आणलेला यो आमच्या डोक्या फोडायला. नाही येस 1.5 महिना झाले तिथे ऑनलाईन पुऱ्या राज्यात असं आहे. विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतीला नोंदी लावायचं सांगितलं. 75% गावात नोंदी लावल्या असतील. गावात नोंदी निघाली आपण ग्रामपंचायत लावा शिबिरं भरा केलं. पत्र काढल्यावर कलेक्टर काम करत नाही, एसडीओ काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही. आम्हाला पाठवता आम्ही. तुम्ही एक सांगा चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली. बरोबर बोलते बोलून हे पाय असं असं ना मग हे समाजाकडून येतं. थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. हे चांगलं नाही आहे. मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं? नाही बोलून चालत नाही. कारवाई पाहिजे. मला सस्पेंडच करावं लागेल. तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुमचं म्हणणं कसं आहे का नोंदी सापडल्या असेल त्या ग्रामपंचायतीला तुम्ही हा अंबडला तालुक्यात गावाला लिहून घ्या ना. हजारो कमेंट कंटिन्यू चालू आहे. आमचं गाव तपासले नाही मग त्या अर्ध्या गावात तुम्ही कारवाई पूर्ण होत नाही. त्यांचा जीव संतपणार नाही का? काय म्हणून ते आंदोलन करणार असते? प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा कलेक्टर वाईज ते त्याचे एकूण निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही. हे सांगतो. असं तुम्ही पत्रक काढून देता आम्ही असं तोंडावर पडायचं हे धंदा आपण नाही करणार. 5000 कमेंट आले का? कमेंट भरपूर आहेत. बऱ्याच लोकांचे कमेंट आमच्या गावात तपासले म्हणून. बीड शहरातलं नाही, मंठा तालुका नाही, पळशीमधलं संभाजीनगरचं नाही.
असं झालं तर मग आम्ही कशाला इथे येऊन बसायचं काम करणार? तुम्ही कारवाई करा, एकदम ठिकाणी कारवाई करा. चांगलं आहे. इथं भाऊ तुम्ही सांगतो जाता जाता शिरू हे माझं फेसबुकला शिरू याच्यावर 5,000 कमेंट पडलेत आमच्या गावात तपासले नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाही. ती पलीकडे सांगतात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायचं. टाईट करावं लागेल. आमच्या गावात नाही लावलं. ऑफिसर आमच्या गावात नाही लावलं. झिरो टॅक्सी फोटो मागा वेळ काळ सगळं ठिकाण आलं पाहिजे. आमच्या गावात नाही लावलं. आमच्या गावात लावलं. कसं आहे, आता हे प्रशासनाचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे प्रशासन आमच्या गावात काहीच नाही. हे निघल एवढं सगळं शांती तलवार असल्यावरही हे असे वागत असून नाही विराज तुम्ही चला आमच्यासोबत मी तर आहेच ना सोबत. जाऊ द्या हे तुमचा सध्याचा मान्य आहे. 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू 20 जानेवारीपर्यंत चला तुम्ही आमच्यासोबत. मी तर यायलाच तयार आहे ना. मला काय आपण समाजाकडून आहे, समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे आहे ते ड्राफ्ट मान्य आहे बस का. ड्रॉप मध्ये फायनल करायचं नाही का? नाही ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना ते तुम्ही आले होते जरा समजून सांगितलं मला. नाही मी ते सोडून देता विषय हे तुमच्यामुळे डोक्यात घेतला. ते जरा समजून सांगितलं मी याला आज रात्री वाचतो. 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे वाचपासून आंदोलन तयारी करा. आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे हो नाही, ही विनोद नाही मी पहिले शब्द दिला त्या शब्दाने आपण हे ठेप्याला नाही येत असे. आपण मुंबईची तयारी होईल. यांना फक्त एवढंच सांगायचं जो राम राम तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र विचार द्या, त्याच्या परिवाराला द्या. परिवाराची वंशावळ घ्यायची गरज नाही. मग मात्र एक मिनिट मग मात्र हे त्याला लागू होतं. ही आधी काढून उपयोग नाही 54 लाख दिल्याशिवाय. आपण नोंदी केल्यानंतर ज्यांनी अर्ज केला त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा. तेवढी दुरुस्त करा.